नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपला IBPS करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा पहिल्या शिफ्टचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत। ते आता आपण एक एक करून बघणार आहोत। सर्वात अगोदर आपण GSGK आणि करंट अफेअरमध्ये काय विचारलं होतं ते बघणार आहोत। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत, त्यामुळे यामध्ये आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमध्ये तफावत असू शकते। प्रश्न पहिला, सांची स्तूप कोणाच्या काळातील आहे? प्रश्न दुसरा, भिकारीमुक्त शहर कोणते आहे? प्रश्न तिसरा, मूलभूत अधिकार याचे कलम विचारलेले होते। मित्रांनो, हे आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 4, राज्यपाल यांना त्यांच्या पदावरून कोण काढून टाकू शकतो? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती। मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली होती असा प्रश्न विचारण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 6, सारनाथ कोणाच्या काळातील आहे? प्रश्न क्रमांक 7, काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? हा प्रश्नसुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 8, मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारं राज्य कोणतं? प्रश्न क्रमांक 9, संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव विचारलेले होते, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर लोकसभा खासदार होण्यासाठी वयाचे किमान किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते? ही माहिती सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेली आहे। त्यानंतर पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोणत्या ठिकाणी एकत्र येतात असा प्रश्न विचारण्यात आला होता। मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा रिपीट झालेला आहे, आपण पेड बॅचमध्ये हा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता? मित्रांनो, ही माहिती आपण पेड बॅचमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, IBPS पेड बॅचसाठी आपण 85 52 84 64 62 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता। मित्रांनो, आपल्या पेड बॅचमधून किती प्रश्न आलेले आहेत ते आपण प्रत्यक्ष इथे बघू शकता आणि त्यानंतरच आपण बॅच खरेदी करा। प्रश्न क्रमांक 13, अकबरनामा कोणी लिहिला आहे? याचं सुद्धा आपण पेड बॅचमध्ये उत्तर दिलेलं आहे, हे आपण बघून घेऊ शकता। यानंतर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यानंतर महाराष्ट्रात उगम पावणारी नदी कोणती असा प्रश्न विचारण्यात आला होता? ही माहितीसुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 16, केळकर संग्रहालय कुठे आहे? प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यानंतर वनमंत्री सध्या कोण आहेत असा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता। यानंतर प्रश्न क्रमांक 19, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ही माहितीसुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 20, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती असा प्रश्न विचारण्यात आला होता? ही माहितीसुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेली आहे। मित्रांनो, वेरूळ लेण्यांची एकूण संख्या विचारली होती, ही सुद्धा माहिती आपण पेड बॅचमध्ये दिलेली आहे। यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीवर आहे? ही सुद्धा माहिती आपण पेड बॅचमध्ये दिलेली आहे, साईडला आपण बघू शकता। राईट टू एज्युकेशन ॲक्ट कधी आला आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता? मित्रांनो, यानंतर आपण मराठी, इंग्लिश आणि मॅथ रिजनिंगचे प्रश्न स्वतः बघून घ्यायचे आहेत, इथे आपण दिलेले आहे। मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंग या दोन्हीवर प्रश्न विचारण्यात आले आहेत, आपण नीट अभ्यास करून जायचा आहे।